श्री मल्हारी सप्तशती अध्याय 3 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. महाविष्णूसह वर्तमान धर्मसुत ऋषीजन आकाशमार्गे करुणी गमन निघाले दर्शना कैलासासी. तयांनी कैलासगिरी देखिला सहस्त्रचरण चंद्रकिरणांचा भासला. शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभू निवास. त्या कैलासगिरीवरी पारिजात फुल्ले भारी चंद्रिकेसारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी. तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमीत. जेथे गंधर्व करीती गायन किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करुण्या प्रसन्न 64 कला जागविती. रत्नखजित शिखरा माघारी रूप पाहोनी नरनारी कामधेनू तेथे रवंत करी शोभताती अतिसुंदर. हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले. रत्नखजित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वजा पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्तप्रभावळी शोभती. प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठी शोभली. पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचूने बांधली सातवी हिऱ्यांची निर्मिली झळकली वीज अंबरी. मुक्ता कलाच्या निर्मियेल्या अमृतासारख्या धवला स्फटिका सम सोज्वळा भिंती शोभतात मनोहर. ऐसा कैलास देखुनी धर्मसुत आनंदी होऊनी श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले. ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णिता तयाचे महिमान देखुनी लेखनी जाते आटून मजा पामराची काय कथा. त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी अष्टर लोकपाल सेवा करुणी वोलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्रादिक विद्याधर किन्नरे यक्षादिक कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे अप्सरा समुदाये मिरवती गीत नृत्यांची माला दाविती शिवसभेथे रिजविती नृत्य गायने करोनिया. ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अति गहन सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.